नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आहे आमचा ट्रिपमधला तिसरा दिवस आणि संध्याकाळची वेळ झाली आहे. आम्ही अजंठा वेरूळच्या लेण्या बघत आहोत. अजंठा वेरूळच्या लेण्या बघायला खूप सुंदर आहेत. 500 वर्ष लागली या लेण्या तयार करायला. अजंठा वेरूळच्या लेण्या खरंच पाहण्यासारख्या आहेत. तुम्ही पण नक्की बघा. अजंठा वेरूळच्या लेण्या पाहिल्यानंतर 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर पाहिलं आणि रात्री आम्ही तिथेच मुक्काम केला व सकाळी पुन्हा पहाटे 3:30 वाजता उठून अंघोळा सर्व आवरून आम्ही निघालो वणीच्या सप्तशृंगी देवीला. वणीच्या सप्तशृंगी देवीला जाताना एवढा मोठा घाट आहे की बघा, या घाटातून निसर्गसुद्धा किती सुंदर दिसतोय. सकाळी सकाळी थंडी होती आणि मस्त धुकं पडलं होतं. हा बघा पुढे दिसतोय वणीचा डोंगर आणि डोंगरावरून मंदिरही दिसत आहे. सप्तशृंगी मातेचा डोंगर चढायला जास्त नाही, अवघी 20 मिनिटेच लागतात. पण इथे आत्ताच रोपवे झाला आहे, त्यामुळे सगळ्यांना रोपवेत बसायची मज्जा घ्यायची होती. त्यामुळे सगळ्याजणी म्हटल्या की आपण रोपवेने जाऊया. पण माझी तर इच्छा होती की चालत जायचं, तेवढंच ट्रॅकिंग पण होईल. पण कुणीच तयार होईना, सगळ्यांना रोपवेतच बसायचं होतं. मग आम्ही रोपवेच्या तिकीट काढल्या. 120 रुपये एकीला होते. पण खरं सांगू का, रोपवेपेक्षा पायऱ्या चढून जाण्यातच मजा आहे आणि श्रद्धा आहे. आमचा नंबर येईपर्यंत आणि रोपवेत बसून सप्तशृंगी देवीपाशी पोचेपर्यंत 1 तास गेला. पण पायऱ्या चढून जर गेलो असतो आम्ही तर 15 मिनिटातच वर पोचलो असतो. एकदम छोटा डोंगर आहे, जास्त चढायला सुद्धा. रोपवेत बसून मी आजूबाजूचं शूटिंग केलं. खूप सुंदर दिसत होतं. निसर्ग पण खूप छान आहे, एकदम घनदाट झाडी आहे आणि रोपवेत सुद्धा छान वाटत होतं. तिकडून जुनं होय होय वणीच्या सप्तशृंगी देवीच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि इथे सुद्धा भयंकर गर्दी होती. लाईनलाच उभं राहून दर्शन घ्यायचं होतं. आणि बघा देवी किती सुंदर दिसते. आम्ही 3 दिवसात 3 शक्तिपीठं केली. पहिलं शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी आई, दुसरं शक्तिपीठ तुळजापूरची भवानी माता, तिसरं शक्तिपीठ माहूरगडची रेणुका माता. या 3 देव्या बघितल्या. पण तिन्ही देव्या अगदी बारकाईनं बघाव्या लागल्या, कारण देवींच्या मूर्ती छोट्या छोट्या आहेत आणि गर्दी भयंकर आहे. त्याच्यामुळं देव्यांच्या मूर्त्या व्यवस्थित दिसत नव्हत्या. पण वणीची सप्तशृंगी मातेची मूर्ती एवढी भव्य आहे की कितीही गर्दी असली तरी मूर्ती अगदी स्पष्ट दिसते. आणि तुम्ही पण पहा, लोकांची गर्दी कुठं दिसते आणि वणीची देवी किती उंच ठिकाणी आहे. खरंच या देवीला येऊन तिचं रूप बघून एवढं छान वाटलं ना की अंगावर शहारे आले. एवढी सुंदर देवी दिसत होती. आम्ही सगळे दर्शन रांगेमध्ये उभे होतो आणि 12चं टायमिंग झालं होतं. देवीच्या आरतीचं टायमिंग झालं होतं. सप्तशृंगी देवीची दिवसातून 3 वेळा आरती होते आणि
7 वेळा देवी आईच्या साड्या बदलतात, कारण सप्तशृंगी माता आहे आणि या 7 देवी मिळून एक सप्तशृंगी माता आहे. त्यामुळे 7 वेळा या देवीच्या साड्या बदलतात. प्रथम दर्शनी मूर्ती एकच दिसते, पण हात 14 आहेत. एका बाजूला 7 आणि दुसऱ्या बाजूला 7. त्यामुळे सप्तशृंगी देवी असं या देवीला म्हटलं जातं. आणि 3.5 शक्तिपीठाच्या दर्शनाला जायचं म्हटलं की पहिलं दर्शन कोल्हापूरच्या अंबाबाईचं आणि सगळ्यात शेवटी सप्तशृंगी देवीचं. असं म्हणतात की या 3 देव्या पूर्ण आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी आई आणि माहूरगडची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी देवीला अर्धशक्तिपीठ असं मानलं जातं. त्यामुळे सगळ्यात शेवटी वणीच्या सप्तशृंगीचं दर्शन घ्यायचं. त्यानंतरच 3.5 शक्तिपीठाचं दर्शन पूर्ण होतं. आणि हा प्रवास करताना पूर्ण महाराष्ट्राला वेढा येतो. 5 दिवस हा प्रवास होता आमचा. आणि हा प्रवास करता करता मधी आधी जी ठिकाणं लागतील ती ठिकाणं आम्ही पाहत आलो. खूप छान आमचा प्रवास झाला. वाटेत येणारी मेन तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे सुद्धा पाहिली. देवी आईच्या मेन गाभाऱ्यापुढे बघा होम हवन चालूच होते. आम्ही सुद्धा थोडा वेळ मंदिरामध्ये विसावलो आणि त्यानंतर रोपवेने परत जायला निघालो. येण्या जाण्याची रोपवेची तिकीट पर हेड 120 आहे बरं का, पण पायऱ्यावरूनच जायला खरी मज्जा आहे. निसर्गाचा आनंद पायऱ्यावरूनच घेता येतो. वणीचं दर्शन करून आल्यानंतर आम्ही आलो नाशिकमधल्या रामकुंडावर. रामकुंडाचं दर्शन करायला रामकुंडावर यायला आम्हाला उशीर झाला. संध्याकाळचे 8 वाजले होते आणि रामकुंडाची आरती चालू होती. आमचं नशीब एवढं छान की आम्ही वणीच्या सप्तशृंगी देवीला लाईनमध्ये उभे असताना तिथेही आम्हाला आरती भेटली. आणि आम्ही रामकुंडावर आल्यावर सुद्धा रामकुंडाची आरती पाहायला भेटली. खूप सुंदर आरती होती. या आरतीला सुद्धा बघा किती लोकांची गर्दी आहे. आणि दररोज अशी आरती असते आणि दररोज अशी रोज संध्याकाळी 7 वाजता आरती आणि गोदावरी प्रदूषण मुक्त हो जाए, नदीची पूजा होते. और ये प्रदूषण क्यों हो रहा है? हे गोदावरी क्योंकि मनुष्य समाज का मन प्रदूषित है. मनुष्य समाज का मन अज्ञान से दूर हो जाए और सबको सद्बुद्धि मिले और सेवा बुद्धि मिले. इसलिए हम सब मिलके आज गोदा तट पे विरागी पुण्य सरिते, गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते, मोक्षदायिनी माते स्वीकारी पूजेसी. जे अनादि निष्ठळ सकल गंधा माझी निर्मळ, ते अवनी तत्व सोज्वळ वाहतसे तुझसी. आता भावे अर्पिले युक्त चंदन परिमळे, ते पृथ्वी रूप गंध आगळे तव पूजार्थे. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. गौतमी जगदीश्वरी तव कृपेने सत्वरी, लाभण्या सुख अंतरी वाहिली सुमने तुवा.
बकुल चंपक कमलिनी, बकुल चंपक कमलिनी, बिल्व तुलसी मालिनी, पर्ण कुसुमा जमवनी घातले पायी आता, सौरभी साकारले, सौरभी साकारले, तत्व आकाशातले, पुष्प म्हणून वाहिले तुझ्याच ठाई. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. पुनीत पीयूष वाहिनी, पुनीत पीयूष वाहिनी, पोशिले तव जीवनी, अचल विजनी काननी, सकल रस प्रासादिके. दिव्य रस आकारले, दिव्य रस आकारले, वायु तत्वी मिसळले, धूप जणू हे लाविले, धूप जणू हे लाविले चरणी तुझ्या. धूप हा स्वीकारिता, घे त्वरेची प्रसन्नता, आणि आम्हा धन्यता लाभो तेणे. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. सूर्य जणू ते जाळला, सूर्य जणू ते जाळला, आसमंत प्रकाशला, दीप जव प्रज्वालिला माते तुझसाठी. सोम भास्कर उभयता, सोम भास्कर उभयता, दिव्य तेजे तळपता, आरती ओवाळिता, अग्नितत्वाची अशी, दीप तुझ हे दावणी, दीप तुझ हे गंगे. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. जननी हे बहुपोषिणी, जननी हे बहुपोषिणी, सकल जीवाधारिणी, हे क्षुधा परिहारिणी, अन्नपूर्णा तुझी. आपतत्वे या महा, आपतत्वे या महा, दाविला नैवेद्य हा, अर्पिगे तुझसी पहा, जे तुझेची मूळ. सेवुनी देवी स्वये, सेवुनी देवी स्वये, कृपार्थे धावून ये. सेवुनी देवी स्वये, कृपार्थे धावून ये. भक्ती तव सांडो न ये, कदापि माते. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. गोदावरी मातेची एवढी सुंदर आरती आम्ही सर्वांनी पहिल्यांदाच पाहिली. डोळ्याचं पारणं फेडणारी ही आरती होती. मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. अर्धा तास ही आरती चालू होती. आम्ही पूर्ण आरती पाहिली आणि त्यानंतरच पुढच्या दर्शनाला गेलो. त्याची खूप मोठी आरती होती, पण मी तुम्हाला सुरुवात आणि शेवट दाखवला. आमचं नशीब एवढं चांगलं की आम्हाला गोदावरी मातेची रामकुंडाची पूजा व आरती बघायला भेटली. जय जय. चांगलंय सनातन धर्मासाठी मस्त आहे. नाशिकच्या पंचवटीमध्ये गोदावरी नदीवर रामकुंड आहे आणि रामकुंडाची आरती झाल्यानंतर तिथेच शेजारी महादेवाचे मंदिर आहे. कपालेश्वर महादेव मंदिर, इथे सुद्धा भरपूर गर्दी होते. त्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतले, कारण रात्रीचे 9 वाजले होते आणि आम्हाला पुढे जाऊन जेवण करायचे होते आणि राहण्यासाठी व्यवस्थाही करायची होती. त्यामुळे इथे जर आम्ही दर्शनाच्या रांगेत थांबलो असतो तर आम्हाला कमीत कमी 2 तास लागले असते.
त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतले आणि पुढे जायला निघालो. पुढे आम्ही काळाराम मंदिराचे दर्शन घ्यायला निघालो. इथे आम्ही पोचलो काळाराम मंदिरमध्ये. इथे थोडीफार गर्दी होती, त्यामुळे आम्ही लाईनला उभे राहून दर्शन घेतले. हे मंदिरसुद्धा खूप छान बघण्यासारखे आहे. हे दिसतंय ते आतमध्ये काळाराम मंदिर. हे मंदिर सुद्धा खूप मोठं आहे आणि खूप वर्षापूर्वीचं आहे. सगळं दगडी बांधकाम आहे. बाहेरचा परिसर सुद्धा खूप छान आहे आणि खूप शांतता आहे. श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय. दर्शन करून झाल्यानंतर आम्ही रात्री जेवण केलं आणि नाशिकमध्येच मुक्काम केला. त्यानंतर 5व्या दिवशी सकाळी उठून आम्ही आलो फिल्म सिटी बघायला. आमच्या 5 दिवसाच्या ट्रिपचा शेवट आज इथे नाशिकमध्ये होतोय आणि आम्ही आलोय हैदराबादची संपूर्ण फिल्म सिटी. त्या फिल्म सिटीचा शेवटचा भाग नाशिकमध्ये होतो. ते ठिकाण पाहिला आणि देऊळ बंद मराठी पिक्चरचा शेवट जिथे झाला ते ठिकाण. इथं खूप मोठा स्वामी समर्थांचा मठ आहे. मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवत आहे. मला काही पुढे जाऊन शूटिंग करून देईनात, त्याच्यामुळे मी मोबाईल आतमध्ये ठेवला. तर तुम्हाला मी हे बाहेरचं शूटिंग दाखवत आहे. खूप छान मठ आहे, पाहण्यासारखा आहे. तुम्ही कधी आला तर हा मठ अवश्य पहा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.